सर यांना आतमध्ये काय सोडण्यात येत नाही तेवढं कारण फक्त सांगा. काय आतमध्ये काय प्रकार घडतोय, नेमका काय दबाव येतोय का पोलीस प्रशासनावर? जात आहे हा? सर रामनवमीच्या दिवशी तुम्ही अशी कारवाई करताय सर सर, पोलीस कशामुळे असं प्रशासनावर काय करताय? दबाव आहे का? कशामुळे पोलीस सर असं तुम्ही प्रशासनावर काय दबाव करताय? आहे का सर? सर तुम्ही भाविकांना असं ढकलून देताय सर, हे चुकीचं आहे सर, सर. असं तुम्ही का करताय? रामनवमीच्या दिवशी या गोष्टी करताय सर. सर उत्तर द्या ना. सर काय प्रकार आतमध्ये काय प्रकार चालू आहे सर? सर आतमध्ये काय प्रकार चालू? राम भक्तांना असं का तुम्ही हे सोडून करताय? इथं आलेले आहेत भाविक सर. रामनवमीच्या दिवशी पण असं- काम करू द्या तुम्ही. आपण पाहतोय या ठिकाणी विमानतळ पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी आलेले आहेत. या ठिकाणी राम भक्तांना हकलण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी सरळ सांगते की तुम्ही इथून बाहेर निघा. नेमका आतमध्ये काय प्रकार चालू आहे अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे. या ठिकाणी आपण पाहतोय पोलीस राम भक्तांना या ठिकाणावरून बाजूला जाण्यास भाग पाडतायत. रामभक्त या ठिकाणी जमलेत. अनेक रामभक्तांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि अद्यापही त्यांचं कारण स्पष्ट झालेलं नाही आहे. अशा प्रकारे पोलिसांचं हे वर्तन योग्य आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आज रामनवमी आहे. राम भक्तांवर या ठिकाणी अन्याय होतोय. खूप मोठी चुकीची गोष्ट या ठिकाणी घडते पुण्यामध्ये. पुणे सांस्कृतिक शहर आहे. रामनवमी निमित्त या ठिकाणी असा प्रकार घडणं खरंच दुर्दैवी आहे. पुणे शहरामध्ये आपण पाहतोय पोलीस रामभक्तांना असे तुमची रामनवमी घरी साजरी करा म्हणूनच सांगतात.